नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय कच्चा आम पापड. कच्च्या आंब्यांपासून बनवलेला हा आम पापड आहे ना, वर्षभर सुद्धा आपण खाऊ शकतो. इतका हा मस्त एकदम चटपटीत बनतो आणि टिकायला सुद्धा एकदम चांगला आहे. तर कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी ना कच्चे आंबे घ्यायचे, कैऱ्या घ्या किंवा बाट तयार झालेली असेल, कच्चे असतील तरी सुद्धा चालेल. सुरुवातीला आंबे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे. जर चीक असेल आंब्याला तर तो सुद्धा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित हे आंबे जे आहेत ते स्वच्छपैकी धुवून घ्यायचे. कच्च्या आंब्यांचा साठ जो आहे म्हणजे कच्चा आम पापड जो आहे तो बनवायला ना एकदम सोपा आहे. जास्त झंझट नाही आणि पटकन बनून सुद्धा हा लगेच तयार होतो. तर सुरुवातीला सगळे आंबे स्वच्छ धुवून झाल्यावरती त्याची बाहेरची साल काढून घ्यायची. मी इथे ना जे पिलर असतं बटाटा सोलायचं त्यानेच काढते. एकदम व्यवस्थित ही साल निघते. तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा ही साल काढून घेऊ शकता. बघा, सगळ्या आंब्यांच्या साली ज्या आहेत त्या अशाच व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. आंब्यांच्या साली काढून झाल्या की त्याला फोडींमध्ये कापून घ्यायचं. बारीक बारीकच चिरायचं म्हणजे ते ना कुकरमध्ये आपण जेव्हा शिजवू तेव्हा पटकन शिजले जातात आणि व्यवस्थित ग्रेट व्हायला मदत होते. जास्त मोठे ठेवलं तर मग ते जास्त शिजायला पण वेळ लागतो. त्याच्यामुळे फोडी जरा लहान करायच्या, कुकरमध्ये घालायच्या आणि फोडी बुडतील एवढंच पाणी यात घालायचं. जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग कुकरमधून सगळं पाणी बाहेर येईल. एक 2-3 शिट्ट्या काढून झाल्या ना की ह्या मस्त अशा कैरी शिजतात. त्याच्यामध्ये एक दालचिनी घालायची आणि 5-6 काळी मिरी घालायची. ह्याने फ्लेवर खूप छान येतो. पाणी बघा, मी कैऱ्यांच्या फोडी ज्या आहेत त्या बुडतील एवढंच पाणी घातलेलं आहे. झाकण बंद करायचं, एक 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हा पल्प जो आहे तो मस्त शिजून तयार होतो. कुकर थंड झाल्यावर उघडायचा. तुम्ही पाहू शकता बघा, मस्त असा हा पल्प जो आहे तो शिजलेला आहे. एका चाळणीवर घ्यायचा म्हणजे ना एकदम व्यवस्थित फाईन पल्प जो आहे तो आपल्याला मिळेल आणि वरती जो चोथा असेल रेषा ज्या असतात त्यासुद्धा वरती राहतील आणि आपल्याला एकदम चांगलासा पल्प मिळेल. तर आता तयार झालेला पल्प जो आहे तो मी बाजूला ठेवला आहे आणि तयारी करून घेते. ज्या ताटात आपण हा आमपापड लावणार आहोत त्याला तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं. त्यानंतर जो पल्प आपण काढून घेतलेला आहे त्याला कुठल्याही भांड्यामध्ये शिजवायला घ्यायचं. एका भांड्यात मी ते कढईमध्ये घेतलं, त्याच्यामध्ये साखर घालते. पूर्ण साखर नाही घालत आहे, 1 वाटी घेतली होती मी, पण जेवढा आंब्याचा पल्प असेल त्या अकॉर्डिंग साखर कमी जास्त करायची. त्यात घालायचं थोडंसं मीठ, चाट मसाला आणि थोडासा फूड कलर. तुम्हाला जेवढा फूड कलर आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. फूड कलरला कुठल्याच प्रकारची टेस्ट नसते, त्याच्यामुळे त्याचा काही फारसा परिणाम होत नाही, फक्त कलर येतो त्याने. तर तुम्हाला जसं जेवढा डार्क हवा आहे तेवढा किंवा लाईट हवा असेल तर कमी कलर घातला तरीसुद्धा चालेल. आता आपला तयार झालेला जो आमपापडचा जो आहे पल्प तो सगळा ताटाला व्यवस्थित लावून घ्यायचा. आता घालताना काळजी करायची, एकदम पातळ लेअर लावायचा नाही, कारण सुकल्यावरती तो अजून पातळ होतो, मग तो सुटायला थोडासा त्रासदायक सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे ना जाडसरच घालायचा. बघा, मी पळीने ना हे व्यवस्थित असं स्प्रेड करून घेते. एकसारखं असं लावून घ्यायचं आहे आणि जाडसरच ठेवायचं आहे. तर इथे मी आमपापड लावते. तोपर्यंत जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर असाच आमपापड आता मी दोन्ही ताटांमध्ये लावून घेते. मी इथे 4 ते 5 आंबे कैरा वापरून केलेले आहे हा आमपापड. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जेवढा करायचा असेल एकदम खूप जास्त प्रमाणात सुद्धा हा करू शकतो आपण. आंबे, कच्ची कैरी किती गोड आहे, कमी आहे, त्याप्रमाणे साखर कमी जास्त ॲडजस्ट करायची. आणि हे सगळे आमपापड जे आहेत आता मी 2च ताटांमध्ये लावलेत, ते उन्हामध्ये ठेवलेत आणि कडक ऊन असेल ना तर हे एका दिवसातसुद्धा बनून तयार होतात. आता ना मी इथे एक 5 ते 6 तास उन्हात ठेवलं होते, कारण खूप कडक ऊन होतं. त्याच्यामुळे बघा एकदम इझिली हे आमपापड निघत आहेत ना. तुम्ही हे आमपापड काढूनसुद्धा अजून 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता, कारण आपण हे जास्त दिवस टिकण्यासाठी, वर्षभर स्टोअर करण्यासाठी बनवणार आहोत. तर 1-2 दिवस उन्हामध्ये छान वाळवून ठेवले ना की हे चांगले टिकले जातात. तर इथे आमपापड बनवून तयार झाले. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही त्याला कट करून घेऊ शकता. मी इथे रोल करून घेते.
तर इथे सुरीने, चांगली धारवाली सुरी असेल, ब्लेड असेल, कटर असेल, त्याने तुम्ही हे कट करून घ्या आणि ह्याचे जसे तुम्हाला आवडतील तसे रोल करा किंवा तशीच ह्या स्लायसेस आहेत त्याच्या चकत्या करून ठेवू शकता किंवा डायरेक्ट रोल करून किंवा फोल्ड करून सुद्धा तुम्ही हे कच्चे आम पापड स्टोअर करून ठेवू शकता. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ना हे मस्त असे आम पापड घरी नक्की बनवून पहा. कच्चे आंबे असतील तर नक्कीच ट्राय करा. सगळ्यांना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे कच्चा आम पापड नक्कीच आवडेल. ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. निरोगी खा आणि निरोगी राहा.